उद्धव ठाकरेंनी नागपुरात संघस्थानी जाऊन नतमस्तक व्हावं, आमदार रवी राणांची टीका. अमरावतीमध्ये हनुमानगढीवर हनुमान चालिसा पठण करावी, रवी राणांचं उद्धव ठाकरेंना आव्हान. बीड जिल्ह्यामध्ये दुबार पेरणीचं संकट. गेवराई तालुक्यात गळफास घेत 25 वर्षीय शेतकऱ्यानं संपवलं जीवन. मुकुंद हिंगे असं मृत शेतकऱ्याचं नाव. अकोल्यातल्या आशा वर्कर्सचं आंदोलन. प्रलंबित मानधन आणि आश्वासनांच्या पूर्ततेसाठी धरणे आंदोलन. वाढीव प्रोत्साहन रक्कम अद्याप न मिळाल्यामुळे आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलं आंदोलन. ठाणे महापालिकेनं काढले अनधिकृत बॅनर. ठाण्याच्या 3 हात नाका परिसरातले बॅनर काढले. अनधिकृतपणे लावलेले बॅनर काढले. धावत्या दुचाकीवर बॅनर कोसळल्याच्या प्रकरणानंतर शिवप्रताप सेनेचे अध्यक्ष सुनील चौधरींकडून माफीनामा. कार्यकर्त्यांकडून लावण्यात आलेल्या बॅनरमुळे घडली घटना. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी जेजुरी अपघातग्रस्त जखमी वारकऱ्यांची घेतली भेट. वारकऱ्यांवर सुरू असलेल्या उपचारांसंदर्भात डॉक्टरांशीही केली चर्चा. उपसभापती सचिन अहिर यांचा उद्या भव्य नागरी सत्कार. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंच्या हस्ते वरळीमध्ये होणार भव्य सत्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.